नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी इथे शेव बनवणार आहे. चण्याच्या डाळीचं हे पीठ नाहीये, अख्ख्या चण्यांचं हे पीठ आहे. तर हे कुठले चणे आहेत? काबोली चणे आहेत. पण काबोली चण्यांमध्ये दोन प्रकार असतात, तर त्यातला हा एक प्रकार मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. कारण ह्या चण्याचं पिठाचेच मार्केटमध्ये जे आपल्याला बारीक शेव मिळतात, एकदम बारीक असतात, तर ते शेव ह्या पिठाचेच असतात. ह्या चण्याच्याच पिठाचे ते शेव असतात. तर आज मी इथे ते चणे कोणते ते दाखवणार आहे, कारण मला मागे चकलीच्या रेसिपी मध्ये मला कमेंट विचारलेली होती की चण्याचं पीठ म्हणजे कोणत्या चण्याचं पीठ. तर मी इथे तुम्हाला आज चणे दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. दोन प्रकारचे चणे इथे आहे. हे काबुली चणे आहेत, तर हे आपण छोलेसाठी वापरतो. बरीच मार्केटमध्ये जे बारीक शेव असतात तर बरीच जण या चण्याचं पीठ वापरत असतात. तर हे चण्याचं पीठ मी इथे दळून घेतलेलं आहे. बारीक रेग्युलर आपण चणा डाळीचं पीठ जसं दळतो तसंच हे पीठ मी दळलेलं आहे. आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये शेव करायचे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पीठ घ्यायचं आहे. इथे कुठलंही आपलं मेजरमेंट तुम्ही नाही घेतलं तरी सुद्धा चालेल. खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हे शेव बनवणार आहोत. एक थोडंसं पसरट भांड्यामध्ये मी चाळणीने चाळून घेते. एक चिमटीभर फक्त आपल्याला हळद घालायची आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. व्यवस्थित आपल्याला हे हळद आणि मीठ इथे मिक्स करून आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ कसं इथे मी कन्सिस्टन्सी ठेवते ते दाखवणार आहे. म्हणून इथे पिठाचं आणि पाण्याचं काही मेजरमेंट नाही. तुम्हाला किती प्रमाणामध्ये शेव करायचे आहेत त्यावरती हे डिपेंड आहे. फक्त आपल्याला ह्या पिठामध्ये गाठी कुठे ठेवायच्या नाहीयेत. एकदम प्लेन व्यवस्थित आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे. हे पीठ आता आपल्याला थोडंसं एक 5 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. यामध्ये ओवा अजिबात टाकायचा नाही, कारण आपली बारीक चाळणी असते. ओवा जर टाकला तर त्या चाळणीमधून शेव पडणार नाही. तुम्हाला ओव्याचा स्वाद हवाच असेल तर तुम्ही ओवा एकदम बारीक वाटून आणि चाळणीने चाळून घेऊ शकता आणि मग याच्यामध्ये टाकू शकता. अन्यथा अख्खा एकदम असेल, नेहमी आपण जसं हातावर क्रश करून अख्खा ओवा याच्यावरती टाकायचा नाही. बारीक चाळणी मी ती त्याच्यामध्ये आपल्या बसवून घेतलेली आहे. ही बाजू छान आपल्याला खालची बाजू छान होऊ द्यायची आहे. बारीक शेव आहेत. एक बाजू व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला शेव उलटे करून टाकायचे आहेत. एकदम मोकळे मोकळे जसे मार्केटला भेटतात तसेच हे शेव होतात. एकदम बारीक आपले शेव तयार होतात. त्याच प्रकारे मी सर्व शेव बनवून घेणार आहे. इथे माझे सर्व शेव तयार झालेले आहेत. इथे आपली मस्त बारीक कुरकुरीत शेव तयार झालेली आहे. जशी मार्केटला आपल्याला एकदम बारीक शेव भेटतात तशीच ही शेव झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा प्रकारच्या रेसिपी आहेत, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. तुम्ही जरूर चेक करू शकता. एखादी रेसिपी त्यातली तुम्हाला आवडली तर जरूर करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.